Welcome to Storyland. Like, share and subscribe. Merry Christmas! हाय फ्रेंड्स, तुम्हाला या व्हिडिओमध्ये सॅन्टा क्लॉज दिसला की लगेच सबस्क्राईबचं बटन दाबा, म्हणजे तुमच्या घरी सुद्धा सॅन्टा क्लॉज नक्की येईल. मेरी क्रिसमस! ये चला, फायनली सुट्टी स्टार्ट झाली क्रिसमसची. आता आपण खूप मज्जा करूया. 7 दिवस नुसतं खेळायचं. हो ना, खरंच गट्टू, किती मज्जा. बाय द वे, क्रिसमसला काय स्पेशल असतं? ए जॉन, तुझ्याकडे तर क्रिसमस सेलिब्रेट करत असतील ना? तू काय करतोस रे? हो हो, आमच्याकडे तर खूप मज्जा असते बरे का. क्रिसमसला सॅन्टा येतो, मला गिफ्ट देतो, चॉकलेट्स देतो. मस्त मस्त मज्जाच मज्जा. आम्ही क्रिसमस ट्री सुद्धा डेकोरेट करणार आहोत. ए वाव, ए जॉन, सॅन्टा क्लॉज कसा दिसतो रे? तू बघितलंयस का सॅन्टाला? हो मग, म्हणजे काय, सॅन्टा क्लॉज रेड कलरची टोपी घालतो, रेड कलरचे कपडे घालतो आणि त्याची दाढी असते बर का, मोठीच्या मोठी व्हाईट कलरची. तो येतो त्याच्या रेनडिअर्सच्या गाडीवरती बसून आणि पाठीवर असतं मोठं पोतं, ज्याच्यात तो आपल्यासाठी भरपूर गिफ्ट घेऊन येतो. ओ वाव, ई आमच्याकडे येईल का रे सॅन्टा? तुझ्याकडे जेव्हा तो येईल ना, तेव्हा तू त्याला आमच्याकडे सुद्धा पाठवशील का रे जॉन? अरे असं काही नसतं काही. जी मुलं पूर्ण इयर चांगलं वागतात, शहाण्यासारखं वागतात, आई बाबांचं सगळं ऐकतात ना, त्यांच्या घरी सॅन्टा क्लॉज आपोआपच येतो. तुम्ही वागलात का यावर्षी नीटपणे, छान, आई बाबांचं ऐकलत का सगळं, तर नक्की येईल तुमच्याकडे. आणि तरी सुद्धा मी तुम्हाला एक सिक्रेट सांगू का? हो हो, प्लीज सांग ना. तुझ्याकडे सॅन्टाला बोलवण्याची ट्रिक आहे का जॉन? हो, ऍक्च्युली आहे. हे बघ, आपल्याला जे गिफ्ट हवं असेल ना, ते एका चिठ्ठीत लिहून ठेवायचं 2 दिवस आधी आणि आपल्या उशीखाली ती चिठ्ठी लपवायची. आणि क्रिसमसच्या आदल्या दिवशी मात्र न विसरता हात वर करून आणि डोळे मिटून आपल्या रूम मध्ये झोपायला जायचं. मग तिकडे आपल्या उशीपाशी एक सॉक्स ठेवायला विसरायचं नाही बरं का. तो सॉक्स सकाळी उठल्यावर चेक करायचा, त्याच्यात आपल्या चिठ्ठीतलं गिफ्ट नक्कीच मिळतं. बघा ट्राय करून. गट्टू, निकी आणि सगळे मित्रमंडळी ही आयडिया ऐकून खूपच खुश झाले. उड्या मारू लागले, नाचायला लागले. सगळ्यांनी ठरवलं, घरी जाऊन लगेच आपल्या आवडीची वस्तू चिठ्ठीत लिहायची, म्हणजे सॅन्टा क्लॉज कडून ती वस्तू गिफ्ट म्हणून मिळेल. सगळी मुलं आपापल्या घरी निघून गेली. गट्टू, निकी सुद्धा घरी पोचले. घरी गेल्या गेल्या धावत धावत ते आपल्या रूम मध्ये पोचले. दोघांनी बुक आणि पेन काढलं आणि लिहायला लागले. निकी, तू काय लिहितेस ग चिठ्ठीत? तुला काय हवंय सॅन्टा कडून? मला हवी आहे एक डॉल. मस्त आयडिया आहे. मी काय मागू ग सॅन्टाकडे? मला हवाय रिमोट कंट्रोल कार आणि चॉकलेट्स. चल, आपण चिठ्ठी मध्ये लिहून टाकू आणि चिठ्ठी उशीपाशी ठेवून येऊ. हो हो, चल चल. मी तर लिहायला स्टार्ट पण केलं. हे बघ, ड्रॉइंग पण काढलं, म्हणजे सॅन्टाला कळेल ना मला कशी डॉल हवी आहे ते. हे हो ग, बरोबर आहे तुझं. मी पण ड्रॉइंगच काढतो.
सॅन्टाला वाचायला वेळ नाही मिळाला तर निदान तो चित्र बघून तरी आपल्याला गिफ्ट देईल. आई बाबा दारामागून गट्टू निक्कीचं बोलणं ऐकतात आणि हसतात. गट्टू निक्की जाऊन त्यांची चिठ्ठी आपापल्या उशीखाली लपवून ठेवतात. ये आज 24 म्हणजे आज रात्री 12 वाजता सॅन्टा क्लॉज येणार गिफ्ट घेऊन. चल चल निक्की, आपल्याला आज लवकर झोपायला पाहिजे. ई गट्टू, तू विसरलास का? आपल्याला असंच नाही जायचंय रूम मध्ये. हात वरती करून डोळे मिटून जायचंय. चल आपण तसंच जाऊया, नाहीतर सॅन्टा क्लॉज गिफ्ट नाही देणार आपल्याला. हो हो, अगदी बरोबर बोलतेस. चल चल, मी तर डोळे मिटले सुद्धा आणि हात पण वरती केले. चल. अरे गट्टू निक्की, हे काय चाललंय तुमचं? अगं आई, काही नाही ग. आज सॅन्टा येणार आहे ना 12 वाजता, त्याची तयारी चाललीये. अरे देवा, काय करत असतात ना ही मुलं. आई बाबा एकमेकांकडे बघून नुसतंच हसले. गट्टू निक्की बेडवर झोपले सुद्धा, पण हळूच डोळे किलकिले करून दोघेही बघत होते की दिसतोय का बरं सॅन्टा. तेवढ्यात बेडरूमचं दार उघडलं गेलं आणि तिकडनं आला की रेड कलरचे कपडे घातलेला आणि व्हाईट दाढीवाला सॅन्टा क्लॉज. गट्टू निक्की दोघेही एकमेकांकडे बघून हसले आणि दोघेही बेडवर उठून उड्याच मारायला लागले, नाचायला लागले. ये ये सॅन्टा, सॅन्टा क्लॉज ये. सॅन्टा क्लॉज सुद्धा गट्टू निक्कीकडे बघायलाच लागला आणि खुश होऊन तोही शेवटी म्हणाला, हो हो हो. अरे तुम्ही दोघं वर्षभर चांगले वागलात. आई बाबांचं सगळं म्हणणं ऐकलं. मी बघत होतो ना पूर्ण वर्ष तुमच्या दोघांकडे. बरं, आता त्याचं गिफ्ट म्हणून हे घ्या तुमच्या दोघांसाठी आणलेलं गिफ्ट. ये, थँक यू सॅन्टा. थँक यू सो मच सॅन्टा. हो हो हो, असं म्हणून सॅन्टा तिकडनं निघून गेला. गट्टू निक्कीनी पटापट आपापलं गिफ्ट उघडायला सुरुवात केली. ओहो, ये निक्की, हे बघ मला काय मिळालं. सेम टू सेम कार, रिमोट कंट्रोल वाली, जी मी काढली होती. वाव, किती मस्त. ए मला पण बघ बघ, सेम डॉल मिळाली जी मी ड्रॉ केली होती. ये म्हणजे सॅन्टा क्लॉजनी आपलं बोलणं ऐकलं, हो ना? ओ, अगदी बरोबर आहे तुझं. सॅन्टा क्लॉजनी आपलं बोलणं ऐकलं. आता उद्या आपण खाली जाऊ ना, तेव्हा आपल्या बाकीच्या फ्रेंड्सला सुद्धा विचारू की त्यांचं सुद्धा सॅन्टा क्लॉजनी ऐकलं का आणि त्यांना गिफ्ट मिळालं का. जर ते पण शहाण्यासारखं वागले असतील तर त्यांना सुद्धा त्यांच्या आवडीचं गिफ्ट मिळणारच, हो ना निक्की? अगदी बरोबर गट्टू, नक्कीच मिळेल. आपण सगळे जण शहाण्यासारखेच वागलोय फुल इयर, हो ना? हो बरोबर आहे. चल आता झोपू आणि उद्या सकाळी सगळ्या फ्रेंड्सला आणि आपल्या आई बाबांना गिफ्ट दाखवू. हो बरोबर. चल झोप आता. गुड नाईट. गुड नाईट. हाय फ्रेंड्स, मेरी क्रिसमस. तुम्हाला सॅन्टा क्लॉज कडून काय गिफ्ट मिळालं आम्हाला नक्की सांगा. आणि असेच नवीन एपिसोड्स दर आठवड्याला पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट वीक. बाय.